हिंगोली टॉप न्यूज। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील शिलाई मशीन पीठाची गिरणी या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामटेगिरी करण्याचे प्रकार सुरू असून त्यापासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांनी केले आहे। सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे पित्र जेवण्यासाठी आलेल्या नवनाथ जाधव वय 35 वर्ष राहणार गोरेगाव या जवयाचे सासऱ्याच्या शेतात हाताळा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 26 तारखेला घडली आहे। मी शेतात आहे, दोरी आहे आणि लिंबाचे झाड आहे असा संदेश पुतण्याला पाठवून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे। गोरेगाव पोलिसांनी धावपळ करीत घटनास्थळ गाठले, मात्र तोपर्यंत त्यांनी गळफास धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्र देण्यात यावे यावर सदर पत्राच्या आधारे माझा जाहीर पाठिंबा दर्शवित आहे। या पत्रावरून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घुमजाव केले असून ते पत्र आपण दिलेच नाही, विरोधकांची खेळी असल्याचे स्पष्ट केले। मात्र आदिवासी बांधव आक्रमक झाल्याने त्यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सेनगाव येथील इसाफ बँक शाखेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी 289 महिलांची 5.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून त्यांनी कर्जाचे हप्ते जमा करून बँक भरण्याचा केला आहे। या प्रकरणी बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर सेनगाव पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलांना प्रलोभन देण्यासाठी पैशाचे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रकरणी ठाकरे गट हिंगोली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे। याबाबत दवंडी पेटवून पैसे देण्यात येणार असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे। राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर हिंगोली जिल्ह्यात 3716 पैकी 2654 शिक्षकांनी सामूहिक रजा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यामुळे जिल्ह्यातील 879 शाळांच्या अध्यापनावर परिणाम झाला आहे। संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र।